नमस्कार. आज आपण आष्टी मतदारसंघाच्या निकालाचा एक सखोल डेटा आधारित विश्लेषण करणार आहोत. आता आपला उद्देश फक्त पराभवाची कारणं शोधणं नाहीये, तर त्यातून पुढे जाऊन सुशासनाचा विजयाचा मार्ग कसा तयार करता येईल याचा एक ठोस आराखडा मांडायचा आहे. तर आपले हे विश्लेषण 6 भागांमध्ये पुढे जाईल. सगळ्यात आधी आष्टीची जमीन आणि तिथली परिस्थिती समजून घेऊ. मग मतांचं विभाजन कसं झालं ते पाहू. त्यानंतर सत्तेची जुनी समीकरणं आणि लोकांच्या आजच्या गरजा काय आहेत यावर नजर टाकू. आणि शेवटी विजयासाठी एक आराखडा तयार करून विश्वासाचं नातं कसं जोडता येईल यावर बोलूया. आता बघा, कुठल्याही मतदारसंघाचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी तिथली माती, तिथले लोक, त्यांची परिस्थिती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आष्टीची जमिनीवरची सत्यस्थिती काय आहे ते जाणून घेऊया. तर हा आहे आष्टी मतदारसंघ, महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातला. हा मराठवाड्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, जिथे राजकारण आणि समाजकारण नेहमीच अगदी घट्टपणे एकमेकांमध्ये गुंतलेलं दिसतं. आष्टीची राजकीय कहाणी समजून घेण्यासाठी हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. 97%. हो, 97% मतदार ग्रामीण भागात राहतात. म्हणजे ही कहाणी शहराची नाहीये, ही थेट जमिनीची, शेतीची आणि निसर्गाच्या लहरीपणाशी झगडणाऱ्या लोकांची आहे. साहजिकच त्यांच्या समस्या आणि त्यांच्या आकांक्षा शहरी भागापेक्षा खूप खूप वेगळ्या आहेत. आता इथली सामाजिक रचना ही बरीच गुंतागुंतीची आहे. इथे साधारणपणे 9.8% अनुसूचित जाती, 1.6% अनुसूचित जमाती आणि मोठ्या संख्येनं मराठा, कुणबी म्हणजे ओबीसी समाज आहे. हे समीकरण समजून घेणं महत्त्वाचं आहे, पण लक्षात ठेवा, विभाजनासाठी नाही, तर प्रभावी आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या सेवेसाठी. चला आता मूळ मुद्द्याकडे येऊया. 2024च्या निवडणुकीत नेमकं काय घडलं, हे आकडे काय सांगतात, या निकालाचं आता आपण विश्लेषण करूया. पहिला आकडा बघा. भाजपच्या उमेदवाराला मतं मिळाली 48.99%, म्हणजे जवळपास निम्मी मतं. जिंकण्यासाठी पुरेशी होती, पण ही आकडेवारी पूर्ण चित्र दाखवत नाही. खरी गोष्ट तर पुढे आहे. हे बघा, विरोधी पक्षांची मतं कशी विखुरली गेली याचं हे स्पष्ट चित्र आहे. एका अपक्ष उमेदवारानं घेतली 21.8% मतं. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली 18.4% आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7.5%. म्हणजे एक मोठी शक्ती 3 वेगवेगळ्या ठिकाणी पूर्णपणे विभागली गेली. इथलं गणित अगदी सरळ आहे. भाजपची मतं होती जवळपास 49%. आता जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची मतं एकत्र केली असती तर ती झाली असती जवळपास 26%. विचार करा, ही एक प्रचंड मोठी ताकद होती, पण ती विभागल्यामुळे पूर्णपणे निष्प्रभ ठरली. आणि म्हणूनच या सगळ्या विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष काय, तो हा आहे की भाजपचा जो 27.2% विजय झाला, तो काही त्यांच्या बाजूनी प्रचंड लाट होती म्हणून नाही झाला. तो विखुरलेल्या, विभागलेल्या विरोधी पक्षांच्या पायावर उभा होता. खरं सांगायचं तर विरोधी पक्षांनी स्वतःचा पराभव ओढवून घेतला. आता 2024मध्ये जे झालं ते काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. हे अचानक झालेलं नाही. जर आपण मागची आकडेवारी बघितली तर लक्षात येतं की हा एका मोठ्या आणि अपेक्षित पॅटर्नचाच एक भाग आहे. हे आकडे बघा, यावरून स्पष्ट दिसतं की आष्टी हा एक स्विंग मतदारसंघ आहे. म्हणजे इथली सत्ता सतत बदलत राहते. 2014मध्ये बघा, भाजप फक्त 2.4% फरकाने जिंकली. 2019मध्ये चित्र पालटलं. महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी 10.8% जिंकली. आणि आता 2024मध्ये हा फरक थेट 27.2%वर पोहोचला. किती मोठा बदल आहे बघा. म्हणजे इथला जो निर्णायक पॅटर्न आहे तो आता अगदी स्पष्ट आहे. सूत्र काय आहे? जेव्हा मतदान जास्त होतं आणि विरोधी पक्ष विभागलेला असतो तेव्हा भाजपला फायदा होतो. आणि याउलट जेव्हा मतदान थोडं कमी होतं पण महाविकास आघाडी एकसंध असते तेव्हा त्यांचा विजय होतो. याचा अर्थ आघाडीतली शिस्त आणि मतदानाची टक्केवारी हे दोनच घटक आष्टीचा निकाल ठरवतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण आकडे बघितले, पण आकड्यांच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मनात काय आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. कोणत्या खऱ्याखुऱ्या समस्यांमुळे मतदारांमध्ये नाराजी आहे? चला याचा विचार करूया. इथली सर्वात मोठी आणि सर्वात गंभीर समस्या आहे पाणी. आणि ही फक्त एक समस्या नाहीये, हे एक संकट आहे. विचार करा, आष्टीची धरणं मृत साठ्याच्या खाली गेली आहेत आणि त्यामुळे रोजच्या रोज 151 पाण्याचे टँकर तब्बल 2 लाख लोकांना पाणी पुरवत आहेत. हे चित्र लोकांच्या रोजच्या जगण्याच्या संघर्षाचं आहे. आणि पाण्याची समस्या एकटी येत नाही, तिच्यासोबतच येतं शेतीचं संकट, पिकांचं नुकसान, कर्जबाजारीपणा. मग आहेत तुटलेले रस्ते, पायाभूत सुविधांचा अभाव
आणि वरून अनियमित वीज पुरवठा आणि पूर्ण न झालेली आश्वासना, या सगळ्यामुळे लोकांना असं वाटतंय की आपल्याला सगळ्याच आघाड्यांवर दुर्लक्षित केलं जातंय. या सगळ्याचा शेवट एकाच ठिकाणी होतो, तो म्हणजे विश्वासाचा अभाव. दिलेली आश्वासनं आणि प्रत्यक्षात पाळलेली आश्वासनं यांच्यात एक खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. आणि यामुळेच लोकांचा राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास आज खूप नाजूक, अगदी तकलादू झाला आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण समस्येचं निदान केलं, पण फक्त निदान करून थांबायचं नाहीये. आता त्यावर एक स्पष्ट, कृती करण्याजोगा उपाय शोधायला हवा. 2029 मध्ये विजयाचा मार्ग कसा असू शकतो याचा एक आराखडा आता पाहूया. या धोरणाला आपण चतुर्मुख सिद्धांत असं नाव देऊ शकतो. ही एक 4 आयामी रणनीती आहे. या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे: उमेदवार, आघाडी, मुद्दे आणि विरोधी पक्ष. या 4 गोष्टींमध्ये संतुलन साधणं गरजेचं आहे. तर मग या सिद्धांताचे 4 स्तंभ कोणते? पहिला, उमेदवार. तो स्थानिक हवा, विश्वासार्ह हवा आणि सर्वसामान्यांचा पालक म्हणून त्याची ओळख हवी. दुसरा, आघाडी. एकच उमेदवार, एकच संदेश, अशी एक संघट आघाडी. तिसरा, मुद्दे. पाणी, शेती आणि पायाभूत सुविधा यावरच सातत्याने बोललं पाहिजे. आणि चौथा, विरोधी पक्ष. त्यांच्यावर टीका करताना स्थानिक मुद्द्यांवर आणि तथ्यांवर आधारित प्रत्युत्तर दिलं पाहिजे. पण ह्या सगळ्या धोरणांची एक अट आहे, आणि यावर कोणतीही तडजोड चालणार नाही. ती अट म्हणजे एकजूट. महाविकास आघाडीने आपले सगळे अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून फक्त एकच उमेदवार उभा करणं हे अनिवार्य आहे. हे पहिलं पाऊल उचलल्याशिवाय पुढची कोणतीही रणनीती यशस्वी होणार नाही. चला, आता आपण समारोपाकडे वळूया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही रणनीती फक्त निवडणूक जिंकण्यापुरती नाहीये. नाही, ही लोकांचा जो विश्वास गमावला आहे तो पुन्हा मिळवण्याबद्दल आहे. हे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. 2024चा निकाल हा कोणत्या विचारांचा पराभव नव्हता, तो व्यवस्थेचा अपयश होता. विजयाचा मार्ग सोपा नक्कीच नाहीये, पण तो अगदी स्पष्ट आहे. हा पराभव बाहेरच्या कोणीतरी केल्यामुळे नाही, तर अंतर्गत कमकुवतपणामुळे झाला आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न: लोकांच्या मूलभूत गरजा म्हणजे पाणी, उपजीविका आणि सन्मान यावर जर शिस्तबद्धपणे लक्ष केंद्रित केलं तर ही 27% मोठी पिछाडी एका नवीन सुशासनाच्या जनादेशात बदलू शकते का? याचं उत्तर हे येणाऱ्या काळातल्या कृतीमध्येच दडलेलं आहे.